दिनांक 28 जून कसला आवाज रे हां दिनांक 28 जून 2025 शनिवार सकाळचे वाजलेत 7:30 आणि काय वेदर आहे बघा ना बाहेर. तर ह्या वेदरमध्ये वाटलं जरा काहीतरी हेल्दी आणि हाय प्रोटीनचं नाश्ता बनवायला. भूक लागली आहे कारण की मला, आणि नुसतंच नाश्ता नाही तर तुम्ही जेवण बनवून पण ते मेन मीलला पण मेन कोर्सला पण खाऊ शकता. अशी डिश मी आता बनवतो आहे. त्याचं नाव आहे मूग छिला. आता मूग छिला इज नॉट लाईक द बोरिंग मूग छिला. त्याच्यामध्ये जरा स्पायसेस ॲड करणार आहे, थोडीशी जरा ट्विस्ट देणार आहे. कसं करतो आहे मी प्लीज बघा, एंडपर्यंत बघा व्लॉग, आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. इतकं छान वेदर आहे. तर चला बनवूया मूग छिला. तर लेट्स गो. मी बनवायला घेतो आहे आता मूग छिला. आणि माझ्याकडे मूग मी काल भिजवून ठेवलेले आणि ते ओव्हरनाईट सोक केले. जास्त काय असं त्याला मूड यायला ठेवलेले नव्हते मी. सो दिस इज सोक्ड मूग्स सी हां. तर ते भिजवलेले मूग आहेत. त्याला थोडे मोड यायला लागले आहेत. मूग छिला तुम्ही आयदर रात्रभर सोक करून पण तुम्ही करू शकता, किंवा त्याला स्प्राउट्स यायला पण तुम्ही थांबवू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर प्रेफरन्स, तुम्हाला कसं आवडतं आहे ते. मला असं आवडतं. वन थिंग मला आई बोलली होती की मूग भिजवल्यानंतर जास्त वेळ त्याला आपण पाण्यात नाही ठेवायचे, कारण की त्याला पाण्याला वास येतो. सो जस्ट कीप दॅट इन माइंड. एक नोट करून ठेवा. जास्त वेळ तुम्ही भिजवून ठेवले तर मुगाला पण त्या पाण्यामुळे मुगाला पण वास येतो. तर आता मी ह्याच्यात मूग घेतो आहे आणि भाई इतकी सोपी रेसिपी आहे ना, इतकी सोपी रेसिपी. म्हणजे ज्याला कंटाळा येत असेल नुसते मूग काय खायचे, आपल्याला काहीतरी वेगळं हवं आहे आज खायला, तर सगळे तर नाही घेते ऑब्व्हियसली. बस झालं, एवढे बस झाले. तर ज्याला कंटाळा येत असेल मूग खायचा नुसता, बाकीचे मूग फ्रीजमध्ये, ते लोक ही रेसिपी करून खाऊ शकतात. आता ह्या मुगामध्ये मी आलं आणि मिरची घालणार आहे. काही लोक मिंट घालतात आणि काही लोक कोथिंबीर पण घालतात, बट मी प्रेफर करतो मिरची आणि आलं. प्लीज मेक शुअर भाज्या धुवून घालत जा. काही करताना थोडासंच आलं, एवढूसच बस झालं. तर मग जास्त त्याला आलं डॉमिनेट करेल मग त्याची टेस्ट. मिक्सरचं काम मी सोपं करतो आहे. बारीक तुकडे करून त्याला असे याच्यात टाकायचं. इथे आपल्याकडे कसे कागदामध्ये मिरची देतात किंवा कागदामध्ये आलं गुंडाळून देतात, असं इकडे कारभार नाही आहे. इकडे प्लास्टिकमध्ये घ्यावं लागतं आपल्याला. थंड गोष्टी, गरम गोष्टी प्लास्टिकमध्ये खायच्या नाहीत. तर जेवढं आपल्याला कुकिंग इम्पॉर्टंट आहे, ते कुकिंगपेक्षा पण जास्त आपल्याला क्लिनिंग इम्पॉर्टंट आहे. कुकिंग करतो आहे हे कळलं पण नाही पाहिजे, इतकं क्लिनलीनेस हवा. थोडंच थंड पाणी एकदम. हे बुडले. आता मला बघूया याच्यात पहिला मीठ टाकून. काय वेदर आहे बाई आजचा बाहेरचा, मस्त. जास्त पण सॉल्टी नाही करायचं, जेणेकरून ते खावलं जाणार नाही. सो लेट्स ग्राइंड इट. झालेलं आहे मुगाचा पेस्ट. मीठ, नाही बरोबर आहे, फुकट जास्त झालं. लपडी नाही लपडी. आपण ह्या पेस्टला एका बोलमध्ये काढून घेऊ. क्या बात आहे.
तर साधारण असं झालेली आहे पेस्ट ती. आणि आपला देसी जुगाड हात घालून सगळं बाहेर काढायचं. पेस्ट म्हणतोय मी भाई, पेस्ट. हे मूग चिल्याचं पीठ एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे, एकदम ना जास्त पातळ ना जास्त जाड. हे असं आलं. त्याला आपण ठेवूया बाजूला. आता मी तुम्हाला बोललो होतो की याच्यातनं आपण बेसिक मूग चिला बनवू शकतो, एकदम बेसिकवाला आहे. ते बनवू आपण. पण तत्पूर्वी ह्याच्यावर एक टॉपिंग येईल ज्यांनी अजून तो मूग चिलाला अजून मजा येईल, अजून प्रोटीन वाढेल त्याचं आणि बोरिंग वाटणार नाही, नुसताच असं काहीतरी डोसा खातो असं वाटणार नाही. तर ती टॉपिंग कशी बनवतात ती टॉपिंग बनवून घेऊया. जास्त नाही बनवत आहे, थोडीशीच बनवते, 2-3 डोस्यापुरती मी. तर ती टॉपिंग बनवू. टॉपिंगमध्ये मी काय काय घालतो हे पण तुम्ही बघून घ्या आणि बनवूया. तर पहिलं कंपोनेंट आहे याच्यातलं म्हणजे कोबी. लेट्स कट इट. आता याला मी पहिला अर्धा सेक्शन कापून घेतो. आता त्याला इथे जरा मला हे जाड वाटतंय पार्ट, हा जरा मी कटआउट करतो. पडला ठेवतोय आणि त्याला मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापतो. पण आता विषय असा आहे की मी एवढं मोठं तुकडे तर घालणार नाही आहे त्याच्यात. तर मी पहिला बेसिक त्याला रेडी करून घेतो. तुम्हाला कळेल मी काय करतो आहे पुढे ते. गाजर मी कसं 1 2 3 4 5 6 7 गाजर घेतले बस झाले. आणि ढोबळी मिरची, विच इज ऑल्सो कॉल्ड एज शिमला मिरची, ती आहे. ढोबळी मिरची. हां, गाजरला मी थोडेसे गाजरला मी एवढूसं गाजर आहे त्याला हार्डली 1 2 3 असे 3-4 पीसेस करून घेतो. बेस्ट टेक्निक, दाबायचं, ट्विस्ट करायचं आणि अख्खाचा पीस निघतो बाहेर. जे काय उरलेल्या बिया असतील, जे काय असेल उरलेलं हे बाहेर, हां त्याचं बाहेर येतं आणि तुम्हाला अख्खी स्वच्छ शिमला मिरची मिळते. माझ्यामध्ये तरी अजून छोटासा घ्यावा पाहिजे. बघू हे एवढं. हां बास मित्रा बास. याच्यात मी अजून एक कंपोनेंट ॲड करतो आहे, ते म्हणजे कांदा. माझ्याकडे चतकोर कांदा कापलेला होता फ्रीजमध्ये, तर तो मी घेतो आहे. त्याला पण जाड जाड तुकडे करूया आपण. आजकाल प्रत्येक घरात हा चॉपर असतो. हा पूर्ण गेम सोपा करून टाकतो कुकिंगचा, असा यू नो दॅट. तर यामध्ये मी हा कोबी घालणार आणि कोबी आणि 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 गाजर घालतो आहे, स्टेप बाय स्टेप सगळं घालतो आहे. कोबी पडला खाली. शिमला मिरची आणि कांदा. असं जरा जरा ट्रॅफिक जाम झालेलं दिसते आतमध्ये. कुछ नहीं, करू मॅनेज उसको भी. आता त्याला 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 या 2 राहिलेल्या बच्चा लोकांना जरा घालू आतमध्ये नंतर. पहिलं याची आपण करून घेऊया. चॉप तर झालं आहे. आता याला असंच आपण हे बाकीचं उरलेलं आहे ते करून घेऊ आणि याला बोलमध्ये काढून घेऊ. ते ह्या बोलमध्ये आपण काढून घेऊ. आता हे फिनिश नाही झालं आहे, याच्यामध्ये अजून एक दुसरा कंपोनेंट ॲड होणार आहे ज्यांनी याचे प्रोटीन कंटेंट वाढतील. आता हे नुसतं फायबर आहे, याच्यात प्रोटीन कंटेंट पण आपल्याला हवेत. तर प्रोटीनसाठी आय विल ॲड पनीर इंटू इट. पनीर ग्रेट करून घालणार आहे. आता इथे माझ्याकडे असं नानकचं पनीर मिळतं, भरपूर पनीर मिळतात, बट दिस इज वन ऑफ दॅट ब्रँड, नानक. तर हे असं याला इकडनं फाडून बिडून चिरून बिरून घेऊ.
हां हां, सॉफ्ट झालं एकदम पनीर ते. इंडियन स्टाईल चीज. हां, इट इज अ चीज बट काय हे मी असं तुकडे तुकडे घेऊन त्याला ग्रेट करतो पनीरला. बेस्ट एकदम. होत आहे हो रहा है. आता आपण याची अजून टेस्ट वाढवूया. तर पहिली गोष्ट म्हणजे मी काय करतो आहे, यामध्ये घालतो आहे थोडंसं मीठ. आणि माझ्याकडे आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, तो मी याच्यात घालणार. थोडा और आणि हे तिखट नाही आहे, सो थोडंसं तिखट बनवायला, थोडंसं त्याला मिरचीची त्याला टेस्ट द्यायला आपण याच्यात घालणार आहोत लाल मिरचीची पावडर. थोडीशी, प्रॉपर नुसती लाल मिरची पावडर आहे, थोडीशी घालायची, जास्त नाही. त्याचा कलर टेक्स्चर सगळंच वाट लागून जाईल. आता पण याला जरा मिक्स करून घेऊ मस्त. पनीर पण आहे, व्हेजीस पण आहेत. तर फॉर्च्युनेटली खोबरं खाऊन नाही म्हणतात त्याला, तुकडे करून झालेत. आता आपण त्याला अजून बारीक बारीक तुकडे करू. त्याच्या आपण नारळ कापला आहे त्याला मिक्सरमध्ये घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात घालायचं, टाकायचं. आणि हे जे नारळाचं पाणी आपण काढलेलं ते त्याच्यात घालायचं, विच इज गुड फॉर ग्राइंडिंग. याच्यामध्ये आपण घालणार चणे असतात ना, आपण बासकी चणे खातो, त्याची स्प्लिट डाळ असते ती घालायची. 2 चमचे इज इनफ. यांनी बाइंडिंग राहतं, पाणी आणि चटणी वेगळी नाही होत. आणि ह्यात घालणार 2 ते 3 मिरची, 3.5 मिरच्या घालणार आहे ह्याच्यात, पण धुवून डायरेक्ट आतमध्ये. आणि ह्यामध्ये आपण छोटासा पीस आल्याचा घालणार आहोत, अगदी छोटूसा, यावाला एवढूसच. त्याला आपण बाहेरनं सोलून घेऊ. अशी ओव्हरपॉवर नाही करायला पाहिजे, थोडीशी अशी स्लाईट टेस्ट आली ना आल्याची की छान वाटतं. तसं पाणी घालून वाटून घेऊया. आपली चटणी करून तयार आहे. आता फक्त एक गोष्ट राहिली चटणीला टॉप करायला, एंड करायला, म्हणजे तडका. तर चटणीचा तडका पटकन मारून घेऊया. चटणीला आपण टाकणार पहिला स्टेप म्हणजे राई. तर राई टाकल्यानंतर मी घेतलेली आहे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. तर ही पण जाणार आहे फोडणीमध्ये. क्वांटिटी बघून घ्या, थोडीशीच आहे. लाल मिरची, आता आपण घालणार या तडका याच्यावर. याला मिक्स करून घ्यायचं. तर हा डोसा बनवतो. हा वाला आहे प्लेन मूग चिला. यावर आपण थोडंसं तूप घालणार आहे. दिस इज लाईक द फर्स्ट वन आय एम प्रिपेरिंग राईट नाव. याचा दुसरा असणार आहे, याचा अजून एक अनदर व्हर्जन ऑफ चिला, तो पण बघूया काय कसं वाटतं.
लेट्स फ्लिप इट. तयार आहे. दिस इज लाईक द बेसिक वन, द बेसिक एकदम बेसिकवाला मूग चिला. आता आपण जाऊया सेकंडवाला चिला विथ पोळी अँड पनीर. ही चटणी मिळते कोरा करम पोळी चटणी. तर ती मी याच्यावर अशी थोडीशी स्प्रिंकल अशी घाली. थोडंसं घी मस्तपैकी. ह्या डोसाला मी फ्लिप का केलं आहे कारण की त्यावर पनीर आहे आणि पनीर जेव्हा खाली थोडंसं घी आहे त्यावर पनीर थोडंसं शिजल्यानंतर त्याची अजून एक थोडीशी क्रिस्पी लेअर तयार होते. सॉरी. आणि खूप वाटतं ते खायला. हा टेक्स्चर बघा कसा आला आहे चीजचा पनीरचा असा प्रॉपर. आता ह्याला आपण फोल्ड करून घेऊ आणि अशा प्रकारे आपला सेकंड आयटम पण तयार झालेला आहे. हा पोळीवाला चिला. आता आपण बनवूया त्याचं सारण. आपण सकाळी पहिला बनवलं होतं मस्त एकदम टेम्पटिंगवाला. थोडंसं साईडने येस शिजलेलं आहे. येस लुक ॲट दिस. आता आपण त्याला पलटवणार आहे. हा डोसा झाला आहे आपला. आता याला आपण पलटी करून कटिंग करून घेऊया. गरम गरम झाला आहे. मित्रांनो डोसा रेडी आहे. हा प्लेन, हा पोळीवाला आणि हा तो मिक्स व्हेजीसवाला आणि चटणी पण तयार आहे. तर इतका छान वेदर आहे. सनराईज झालेला आहे. नाश्त्याची वेळ झालेली आहे. तर खाऊन घेऊया. एक नंबर. वा. तर तुम्ही ही डिश ब्रेकफास्टला पण खाऊ शकता, लंच डिनर कशालाही. प्रचंड हेल्दी, सुपर टेस्टी आणि हाय प्रोटीन. तर आता मी एन्जॉय करतो, नाश्ता करून घेतो आणि हा व्लॉग एडिटिंग करतो. वा. सो विथ दॅट सेट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल प्लीज नक्की ट्राय करा. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. काय झालं यार. हां. आणि मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय मित्रांनो. तोंडाला पाणी आलं असेल तर पटापट घरी मूग भिजवत टाका आणि ही रेसिपी बनवा आणि मला सांगा कशी झाली होती. वा. नंबर.